नमस्कार शेतकरी बंधूंनो. मासानो फुकाओका यांच्या निसर्ग शेतीबाबत मी एक व्हिडिओ मागच्या वेळी तुम्हाला टाकला. निसर्ग शेतीचे ते जनक आहेत आणि त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे 1975 साली वन स्ट्रॉ रिव्होल्युशन किंवा गवताच्या काडातून क्रांती, हे पुस्तक मी अनेक वेळा वाचलं. त्या पुस्तकानं प्रेरित होऊन मी स्वतः निसर्ग शेती केली. आता तुमच्यासाठी एक सूचना आहे बंधूंनो, हे पुस्तक मी नेटवरून परचेस केलं आणि आपल्या माहितीसाठी ते पुस्तक खालील लिंक मध्ये मी टाकलं आहे. ती लिंक ओपन करून ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. म्हणजे मासानो फुकाओकाची निसर्ग शेती काय आहे, कारण ते या निसर्ग शेतीचे महर्षी आहेत, फार मोठे माणसं आहेत ते. तर बंधूंनो, मी जी निसर्ग शेती केली 1985च्या आसपास, ती मी एक पडीत शेत विकत घेऊन केली. मी आणि माझे मित्र चिरडे सर, आम्ही दोघांनी मिळून पोखरी या गावाला एक 12 एकर शेत विकत घेतलं आणि त्या शेतामध्ये कमीत कमी मशागत करून आम्ही पहिल्या वर्षी ज्वारीचं पीक घेतलं. आणि ते कसं घेतलं, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्वारीच्या गोळ्या केल्या, आम्ही त्या फेकल्या शेतामध्ये आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं. पावसासोबत ज्वारीची उगवण झाली. ज्वारीचं पीक आम्हाला पहिल्या वर्षी बऱ्यापैकी आलं. आम्हाला एकरी 6 क्विंटल ज्वारी फारसं काही न करता झाली. तर तो प्रयोग त्या वर्षी थोडासा यशस्वी झाल्यासारखा आम्हाला वाटला. आणि नंतर त्याच दरम्यान मी काही 3 एकर सागवानाची लागवण केली, 1 एकर निलगिरीची लागवण केली, मी बांधावर बांबूची लागवण केली. आणि असं या निसर्ग शेतीचं वेगवेगळ्या पिकासाठी प्रायोगिक जे काही आहे अनुभव घेण्याच्या दृष्टीनं माझी वाटचाल चालू होती. परंतु बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्या वर्षी या निसर्ग शेतीतून मला त्याच शेतामध्ये जिथे ज्वारी माझी 6 क्विंटल झाली, तिथे दुसऱ्या वर्षी मी जे पीक लावलं होतं ते माझं पीक काही जमलं नाही. दुसऱ्या वर्षी मला तिथे सपशेल घाटा आला. तर माझा निसर्ग शेतीचा जो अनुभव आहे त्यात मला काही फारसं परवडलं नाही. म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की मी या निर्णयाला आलो की निसर्ग शेती आपल्याला काही परवडत नाही, म्हणून मी निसर्ग शेतीचा नाद सोडला. आणि माझं जे काही फेल्युअर आहे त्याबाबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करेन. आपण ते पुस्तक नेटवरून मी जे तुमच्यासाठी पाठवलं आहे लिंक मध्ये, ते पुस्तक एकदा वाचा. आणि निसर्ग शेती जर तुम्हाला तुमच्यापुरती थोडीशी करायची असेल तर तुम्ही काय काय करायला पाहिजे याच्या मी हिंट देऊ शकतो. फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही करू नका, घरच्या पुरती थोडीशी जर करायची असेल तर करा. माझी तुम्हाला नक्की मदत होईल. कारण मी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे, एग्रोनॉमीचा मी अभ्यास केला आहे, शेतीचा सगळ्या अंगाने मी नेहमी अभ्यास करत असतो. माझ्या अनुभवाचा आपल्याला फायदा व्हावा हीच माझी अपेक्षा आहे. मी फेल झालो, मी काय करायला पाहिजे होतं याची चर्चा पुढच्या व्हिडिओत करू. ती तुम्हाला नक्की फायदेशीर होईल. तुर्तास मी इथेच थांबतो. धन्यवाद.